नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. बाळांनो, आज तुम्हाला मी एका बंटी नावाच्या मुलाची गोष्ट सांगणार आहे, जो हुशार होता पण एक मोठी चूक करत होता. कोणती चूक तर सांगते, ऐका. ए भांडी घ्या, भांडी. हा आवाज ऐकला की सगळ्या बायका घरातून बाहेर यायच्या आणि त्यांच्याकडे असलेले जुने कपडे, साड्या, शर्ट, पॅन्ट हे सगळं द्यायच्या आणि तिच्याकडून भांडे घ्यायच्या. तर ही होती बंटीची आई. आणि गल्लोगल्ली ए भंगार, डब्बा, बाटली, लवा, लोखंडवाले असं म्हणत बंटीचे बाबा सगळ्या गावात फिरायचे. मग बंटी काय करायचा तर बंटी एका मोठ्या इंग्लिश मिडियम शाळेत 9वीत शिकायचा. अभ्यासात खूप हुशार होता. बाई म्हणायच्या, बंट्या तू एक दिवस खूप मोठा होशील. बंटीचे मित्र होते सुमित आणि आर्यन. ते मोठ्या गाड्यातून शाळेत यायचे. त्यांच्या बाबांचे ऑफिस होते आणि आईच्या अंगावर हे एवढाले सोन्याचे दागिने. आणि बंटीच्या आईच्या अंगावर काय तर एखादी जुनी विटलेली रंग उडालेली साडी, काखेत मोठालं गाठोडं आणि डोक्यावर मोठ्या स्टीलच्या भांड्यांचं टोपलं. बंटी हे सगळं बघायचा आणि मनातल्या मनात त्याची फार चडफड व्हायची. एके दिवशी शाळेत नोटीस आली, पालक शिक्षक सभेची. बंटीने नोटीस खिशात कोंबली. घरी सांगायचंच नाही असं ठरवलं, पण आईला तर गावातली सगळी खबर असायची. ती म्हणाली, बंट्या ते मीटिंग फिटिंगचं काय नाही सांगितलं र. बंटीच्या डोळ्यासमोर आलं, सुमितची आई भारी साडी नेसून पर्स गळ्यात अडकून येणार, आर्यनचे बाबा टाय लावून येणार आणि आपली आई गाठोड्यावरून हात पुसत येणार. बंटी लगेच म्हणाला, आये तुम्ही नागा येऊ, तिथे सगळेजण एकदम पॉशमध्ये येतात आणि तुम्हाला असल्या कपड्यात बघून सगळेजण मला चिडवतील. नग नग ते काय नग. आई थोडी थांबली. तिने एक क्षण बंटीकडे पाहिलं. त्याला काहीच न बोलता ती आपल्या कामाला लागली. काही दिवसांनी परीक्षा संपली. बंटी मैदानात खेळत होता. घरी आला तेव्हा तो तापानं फणफणत होता. बंटी पलंगावर पडला. कधी झोप लागली त्याला कळलं सुद्धा नाही. दुपारहून आई आली. तिनं लगेच थंड पाण्याचा बोळा आणला. बंटीचं कपाळ, मान, हात, पाय पुसले. बाबा आले. त्यांनी लगेच डॉक्टरांना बोलून आणलं. रात्री थोडा ताप उतरला, पण आई जागची हल्ली नाही. पहाटेचे काहीतरी 3-4 वाजले असतील. बंटीला जाग आली. आई शेजारीच होती. बसल्या बसल्या डोळे मिटलेले, हात त्याच्या कपाळावर. तेव्हा तिचे ते खरखरीत हात सुद्धा बंटीला मऊचार फुलांसारखे वाटले. सकाळी बंटी उठला. आई अजूनही त्याच्या शेजारीच होती, बसल्या बसल्या झोपलेली. उन्हाने रापलेला चेहरा, भुरकट केस, कपाळावर घामाचे थेंब. बंटी उठल्याचं बघून ती पण उठली. बंटी म्हणाला, आई मी तुला त्या दिवशी मीटिंगला येऊ नको म्हणालो तेव्हा तुला राग आला का ग. आई त्याच्याकडे बघून फक्त हसली, पण काहीच बोलली नाही. आई बोल ना, मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो ना, तरी तू रात्रभर माझ्याजवळ बसून होतीस. आई म्हणाली, अरे बंटू तुझ्यावर कसला राग आलाय र, तू आमचं काळीज आहेस. बंटी गप्प राहिला. मग म्हणाला, आई तू दुसरं कुठलं तरी काम का नाही करत ग. आई एक क्षण थांबली. मग हळूच म्हणाली, बाळा वेगळं काम करायला तू आहेस की. तुला आमच्यासारखं कष्ट करावं लागू नये म्हणूनच तुझ्या बानं आणि म्या तुला इंग्लिश मिडियममध्ये घातलं. आमच्या आजी पणजीपासनं आमचं हेच काम. आम्हाला विचारणार कुणी नव्हतं, पण तुला विचारायला आम्ही आहे की. तुझ्याकडं मोठी संधी आहे बाळा, खूप शिक, लई मोठा हो. बंटीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आईचे ते खरखरीत हात दोन्ही हातात घेतले आणि काही वेळ तसाच आईला बिलगून राहिला. काही दिवसांनी बंटीचा रिझल्ट लागला. तो शाळेत पहिला आला होता. सत्कारे ठेवला होता शाळेनं. बंटी तयार होत असताना आईनं विचारलं, बाळा महागारी कवा येशील र. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्यासोबत यायचंय. आई म्हणाली, नग 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 बाळा, अरे कार्यक्रमात घाला येतील अशी कापडं आमच्याकडे नाहीत र. बंटी उठला. आईच्या हाताला धरलं आणि म्हणाला, आज माझ्या आईबाबांशिवाय मी शाळेत जाणारच नाही मुळी. सत्काराच्या वेळी बंटी स्टेजवर उभा राहिला. समोर सगळे मित्र, शिक्षक, शाळेचा स्टाफ आणि एका कोपऱ्यात आई बाबा साध्या कपड्यात.
ते पण थोडे भांबावलेले अवघडलेले. बंटीने श्वास घेतला आणि बोलू लागला, मित्रांनो, आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, पण आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा करतात. हे तुम्हाला माहिती आहे का? कामगार म्हणजे कोण? दिवसभर उन्हात राबून आपल्या ताटात अन्न पिकवणारे शेतकरी, ते कामगार. एक वीट रचून आपलं घर बांधणारे गवंडी, ते देखील कामगार. रस्ते झाडून आपला परिसर स्वच्छ ठेवणारे काका काकू, म्हणजे ते पण कामगार. जरा विचार करा, नळ बिघडला आणि प्लंबर आलाच नाही तर? घरचा कचरा नेणारे आलेच नाहीत तर? फ्यूज बदलायला इलेक्ट्रिशियनच आला नाही तर? आपलं आयुष्य किती अवघड होईल, हो ना? म्हणून मला सांगायचं आहे की काम कोणतंही असो, ते कधीच छोटं नसतं. प्रत्येक काम महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच प्रत्येक कामगाराचा आपण आदर केला पाहिजे. होय, माझी आई एक बोहारीण आहे आणि माझे बाबा भंगार गोळा करतात. काही लोकांना हे ऐकून वाटेल, अरे असलं काम, हे काम. पण मला सांगायचंय, हेच काम करून या दोघांनी मला इथवर पोहोचवलं. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचं सगळं दिलं. आज या दोघांचा मला खूप अभिमान वाटतो. सगळा हॉल शांत होता, सगळेजणच गहिवरले होते. मग अचानक टाळ्यांचा कडकडाट चालू झाला. कोपऱ्यात बसलेल्या आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. बाबा पण हळूच आपले डोळे पुसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांना दिसत होता. बंटी स्टेजवरून खाली आला आणि सरळ आईबाबांकडे गेला आणि त्यांना कडकडून मिठी मारली. तर बाळांनो, कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या लाडकी आजी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर मग पुन्हा भेटूयात नवीन गोष्टीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय.